ना तासनतास दूध आटवत बसायचं आहे, ना साखर मेल्ट करत बसायचं आहे, दुधाचा थेंबही न वापरता, ना घंटोन-घंटे हलवा बनायला वेळ द्यायचा आहे. अजिबातही दुधाचा थेंब न वापरता, कंडेन्स्ड मिल्क न वापरता, मावा न वापरता, साखर मेल्ट न करता आज आपण गाजरचा हलवा बनवून तयार केलेला आहे, तोही 10 मिनिटात. तर नमस्कार मंडळी, मी आहे स्वाती आणि स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मी आहे स्वाती आणि अशाच रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते की ज्या घरातल्या साहित्यामध्येच तयार होतील आणि सर्वजण त्या बनवून तयार करू शकतील, कुठलाच महागडा इन्ग्रेडियंट न वापरता. आज आपण गाजरचा हलवा तयार करूया. त्यासाठी मी इथे बघा 1 किलो गाजर किसून घेतलेले आहेत. आता इथे खूप सारे जुगाड आपण करतो. गाजर किसणं जीवावर आलं की गाजर छोटे-छोटे तुकड्यांमध्ये कट करून मिक्सरला फिरवून घेतो. तो गाजरचा हलवा नाही, मात्र तो गाजरचा शिरा जरूर बनतो. असो, जर तुम्हाला गाजर किसणं जीवावर येत असेल, तर ती पद्धत तुम्ही वापरू शकता किंवा चॉपरमध्ये सुद्धा काही जण चॉप करतात. पण जो रिझल्ट गाजर खिसल्यानंतर येतो ना, तो बाकी कुठल्याच्याने येत नाही. पण कधी-कधी तेही करावं लागतं, हो की नाही? त्या रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. गाजर न खिसता, गाजर कुकरमध्ये शिजवून डायरेक्ट हलवा कसा बनवा, हे सुद्धा शेअर केलेलं आहे. आता आज आपण दूध न घालता, थेंबभरही दूध न घालता हलवा कसा तयार करावा हे पाहतोय. तर गाजर खिसून आपण घेतलंय, कढईमध्ये घालून घेतलं. आता हे एवढं सारं दिसत असेल, पण हे जसं-जसं शिजतं ना, तसं-तसं हे कमी होतं बघा. याच्यावरती आता आपण छान असा चमचा भरून तूप घालून घेऊयात. तूप इथे मेल्टेड नाहीये. संपूर्ण गाजरच्या हलव्यामध्ये मी पाऊण वाटी तुपाचा वापर केलाय. मेल्टेड नाही, गोठलेलं. ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय ना, त्या पद्धतीचं तूप पाऊण वाटी वापरलं. आता सुरुवातीलाच सांगते, तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. पण हिवाळा चालू आहे, तर तूप खाणं आपल्या शरीरासाठी चांगलंच असतं. म्हणून छान तूप घालून घ्या हलव्यामध्ये. हे काही आपण नेहमी-नेहमी बनवत नाही आणि वर्षभर बनवून काही खात नाही. सीझनेबलच असतं. हिवाळा संपत आलेला आहे. तर या पद्धतीने हलवा जरूर बनवून बघा. सुरुवातीला जे तूप घातलं त्याच्यामध्ये आता हे गाजर आपण छान असं भाजून घेऊयात. हलवा बनवताना जाड बुडाची कढई घ्यावी आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम असावी शेवटपर्यंत. तरच तो हलवा छान असा भाजला जातो आणि मस्त असा बनतो सुद्धा. पाहू शकता 3 मिनिटं झालेत सुरुवातीपासनं आणि गाजर छान असं सॉफ्टसुद्धा व्हायला लागलेलं आहे. सतत चालवत मी हे तुपावरती गाजर छान असं भाजून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण अजिबातही दूध वापरणार नाही आहे. त्यामुळे तुपाचं थोडंसं प्रमाण मी जास्त ठेवलेलं आहे. आता मस्त आपण परतून परतून गाजर छान सॉफ्ट करून घेतलं. तुपाचा फ्लेवर, सुगंध छान किचनमध्ये दरवळतोय. मस्तच. चला आता आपण याच्यावरती परत एकदा थोडंसं तूप घालून घेऊयात आणि परत याला 1-2 मिनिटासाठी असंच भाजून घेऊयात. गाजर भाजल्या जात आहे तोपर्यंत तुम्ही पटकन रेसिपीला लाईक करून घ्या. रेसिपी खूप इंटरेस्टिंग होणार आहे. चविष्ट असा गाजरचा हलवा अजिबातही दूध न घालता तुम्हाला बनवता येणार आहे. तर आता इथे बघा दूध वापरत नाहीये म्हणून आपण इथे दुधाची पावडर वापरलेली आहे. तर वाटीने मोजाल तर 2 वाट्या दुधाची पावडर आहे बघा ही. आता दुधाची पावडर तुम्ही कुठल्याही कंपनीची घेऊ शकता. हा हलवा अगदी 10 मिनिटात बनून तयार होतो. कारण इथे आपल्याला नाही दूध आटवत बसायचं आहे, ना गाजर शिजवत बसायचं आहे. नुसतं गाजर तुपावरती भाजून घ्यायचं आणि आता हे दूध पावडर जी आपण याच्यामध्ये घातली ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्या. गाजर गरम आहे त्यामुळे लगेच मिक्स होते, पण याच्या गुठळ्या व्हायची शक्यता असते म्हणून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यावं. दुधाची पावडर वापरल्यामुळे इथे 2 काम झाले आपले बघा. दुधाचं गरज पडली नाही, पण टेक्स्चर मात्र तसंच आलं आणि हलव्यामध्ये आपल्या माव्याचा फ्लेवर येणार आहे आणि दिसायला सुद्धा तसंच दिसेल जणू काही आपण याच्यामध्ये मावाच घातला. कारण दूध पावडरमुळे ते अगदी तो दाणा तयार होतो बघा याच्यामध्ये. जो ट्रेडिशनल हलवा बनवतो ना आपण पारंपरिक पद्धतीने दूध घालून, ती तासभर घोटून, छान मस्त त्याच्यावरती ते दाणे तयार होतात की नाही दुधाचे, तोच रिझल्ट आपल्याला याच्यामध्ये भेटणार आहे.
पाहू शकता जे काम 1 तास लागतं दूध आटवायला ते 1 मिनिटात झालेलं आहे आणि तो माव्यासारखा जो दूध घोटल्यानंतर जो दाणा तयार होतो तो लगेच तयार झाला. आता आपल्याला लगेच हलवा तयार करायचा आहे म्हणून आपण साखरसुद्धा मिक्सरला दळूनच याच्यामध्ये घातली. 1 वाटी पिठी साखर मी याच्यामध्ये घातलेली आहे. पिठी साखर घातल्याने लवकर ती मेल्ट होते, शिजवत बसायची गरज पडत नाही. तर साखर सरळ आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करावी आणि ते याच्यामध्ये घालावी. आहे ना सोपं? अगदी 10 मिनिटं मी जास्त सांगितले हलवा बनवायला. त्याच्या आत 10 मिनिटाच्या आत हा हलवा बनून तयार होतो. पाहू शकता साखरसुद्धा आता छान याच्यामध्ये मिक्स झालेली आहे. आणि तो दूध पावडरनी बनलेला दाणा बघितला तुम्ही? छान असा तो दाणा याच्यावरती अजूनही तसाच आहे. जसं काही आपण याच्यामध्ये घंटोन-घंटे दूध आटवत बसून तो तयार केला. तोच रिझल्ट आहे. चला आता 2-3 मिनिटासाठी छान असं मंद गॅसवरती हे सगळं शिजून घेऊयात. म्हणजे साखर छान याच्यामध्ये मुरली पाहिजे. परफेक्ट. सर्वात शेवटी इलायचीची पावडर घालावी. आता इथे हलवा सर्व्ह करायसाठी तयार आहे. तर आणखी एक स्टेप करू शकता तुम्ही याच्यावरती. पनीर आहे ना, पनीर ती असं छान किसून घ्यावं. पनीरने आपला हलवा दिसायला सुद्धा सुंदर दिसतो आणि पौष्टिकताही वाढतेच. पाहू शकता मी थोडंसं पनीरसुद्धा याच्यावरती छान असं क्रश करून घेतलं. त्यामुळे जणू काही याच्यावरती मावाच घातलाय असं दिसतंय. काजू बदामचे काप घातलेत. मस्तच. अगदी परफेक्ट असा 10 मिनिटाच्या आत गाजरचा हलवा बनवून तयार केला. थेंबभरही दूध वापरलं नाही, कंडेन्स मिल्क वापरलं नाही, मावा वापरला नाही, तरी रिझल्ट 100% तुम्हाला तसाच मिळणार. तर कशी वाटली आजची इन्स्टंट हलव्याची रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला आवडली असेलच याचा मला पूर्ण विश्वास आहे. पण अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर रेसिपीला लाईक करा. सोबतच आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या, सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर मी वरतून काजू, बदाम टाकले. थोडंसं पनीर आणखी किसून घातलेलं आहे. काय दिसतोय ना भन्नाट? कोणी म्हणेल का याच्यामध्ये अजिबातही दूध आपण वापरलेलं नाही आहे, मावा वापरलेला नाही आहे. तो दाणा दिसतोय ना, जो दूध पावडरनी तयार झाला? मस्तच. या पद्धतीने हा हलवा तयार करून संपूर्णपणे थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये भरून तुम्ही 1 महिन्यासाठी फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करू शकता. जेव्हा कधी खायचं असेल तेव्हा फ्रीजच्या बाहेर काढावं, रूम टेम्परेचरवर येऊ द्यावं, थोडंसं गरम करावं, तूप घालून गरम करायचा आणि हलवा सर्व्ह करावा. या पद्धतीने तुम्ही गाजरचा हलवा एकदा जरूर करून बघा. तुम्हाला खूप जास्त आवडेल. आवडला असेल तर लाईक करा. सोबतच आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला मात्र विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा.